नमस्कार, पारिजात किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. उन्हाळा सुरू आहे. रात्रीच्या जेवणात आपल्याला फारशी भूक नसते. उन्हाळ्याच्या दिवसात आपल्याला किचनमध्ये जास्त उभं पण राहत नाही. त्यामुळे आपण असं काहीतरी पटकन होणारं आणि हलकं फुलकं बनवण्याच्या प्रयत्नात असतो. शक्यतो आपण भाताचे असे वेगवेगळे प्रकार बनवतो उन्हाळ्यामध्ये आणि भात कसा खावाचा पण वाटतो, कारण तो थंड असतो आणि पचायलाही हलका असतो. त्यामुळे आज आपण एक भाताचा प्रकार बनवतोय. तर आज आपण बनवतोय सोयाबीनची बिर्याणी, म्हणजेच व्हेज सोया बिर्याणी. तर बिर्याणी म्हटलं की खूप साऱ्या स्टेप्स असतात, पण आपण अगदी सोप्या पद्धतीनेही आज सोयाबीनची बिर्याणी बघणार आहोत. सोया बिर्याणी बनवण्यासाठी सुरुवातीला इथे मी एका पातेल्यात पाणी गरम करत ठेवले आणि त्यामध्ये घालणारे 2 कप सोया चंक्स. आता सोया चंक्स पाण्यामध्ये घातल्यावर याला एक उकळी येऊ द्यायची आहे आणि उकळी आल्यावर आपण गॅस बंद करायचा आहे. तरी बघा, याला आता उकळी आली आहे, आपण गॅस बंद करू. आता गॅस बंद केल्यावर यामधील जे गरम पाणी आहे ते आपण गाळून घ्यायचं आणि त्यामध्ये पुन्हा थंड पाणी घालून सोयाबीन त्यामध्ये घट्ट असे पिळून घ्यायचे. अजिबात पाणी आतमध्ये ठेवायचं नाही, जेणेकरून जेव्हा आपण सोयाबीन मॅरिनेट करू तेव्हा त्यामध्ये सगळे फ्लेवर अगदी सहजरित्या मुरले जातील. भाज्यांमध्ये तुम्ही तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही घेऊ शकता. इथे मी गाजर घेतले उभे तुकडे करून, तसंच 2 कांदे उभे पातळ असे चिरून घेतलेत. मुठभर कोथिंबीर आणि पुदिनाची पानं बारीक चिरून घेतलीत. तसंच 2 चमचे आलं आणि लसूण किसून घेतलं. तुम्ही याऐवजी पेस्टसुद्धा वापरू शकता. बिर्याणीसाठी लागणाऱ्या खडे मसाल्यांमध्ये आपण घेतले 2 तमालपत्र, 2 चमचे जिरं, 20 ते 25 मिरी, 6 ते 7 हिरवी वेलची, लवंग घेतली 7 ते 8, तसंच 2-3 दालचिनीचे तुकडे, 2 चक्री फूल आणि 2 जावित्री इथे घेतलेली आहेत. मसाल्यामध्ये मी घेतला आहे 2 चमचे बिर्याणी मसाला, अर्धा टीस्पून तिखट, 2 चमचे कसुरी मेथी आणि अर्धा चमचा हळद. सगळ्यात आधी आपण सोया मॅरिनेट करूयात. 1 चमचा यामध्ये मीठ घालूयात, 2 चमचे आलं लसूण घालूयात किसलेलं. याऐवजी तुम्ही पेस्टसुद्धा वापरू शकता. सोबतच घालूयात अर्धा कप दही. आता यामध्ये 4 ते 5 जाडसर वाटून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्यात. मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. सोबतच घालूयात बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि पुदिना. 1 टेबलस्पून लिंबाचा रस घालूयात. आता यामध्ये सुरुवातीला मी जे तुम्हाला पावडर्ड मसाले दाखवले होते ते यामध्ये घालून घेऊयात. आता हे सगळं व्यवस्थित एकजीव करूयात, जेणेकरून सगळ्या सोया चंक्सला घातलेली सगळी जिन्नस अगदी व्यवस्थितरित्या लागली जातील. व्यवस्थितरित्या दही, सगळे मसाले सोया चंक्सना चांगले कोट झाल्यानंतर आता मॅरिनेशनसाठी याला कमीत कमी 15 ते 20 मिनटं बाजूला ठेवून देऊयात. सोया चंक्स मॅरिनेट होत आहेत तोपर्यंत आपण तांदूळ भिजत ठेवायचे. तर इथे मी 4 कप लॉंग ग्रेन बासमती तांदूळ घेतले आहेत. बिर्याणीसाठी तांदूळ घेताना तो जुना घ्यावा, म्हणजेच पिवळसर रंगाचा घ्यावा, म्हणजे त्याचा भात अगदी मोकळा सळसळीत होतो. तांदूळ भिजत ठेवताना 3 ते 4 पाण्याने पहिले स्वच्छ धुवून त्यानंतर त्यामध्ये पाणी घालून साधारण अर्धा तास आपण हे तांदूळ भिजत ठेवायचे. तांदूळ व्यवस्थित म्हणजेच अर्धा ते पाऊण तास भिजल्यानंतर आपण बिर्याणीसाठीचा भात करून घेऊ. तर त्यासाठी मी एका मोठ्या पातेल्यामध्ये तांदळाच्या साधारण 7 ते 8 पट पाणी उकळत ठेवलं आहे. पाणी उकळण्यासाठी ठेवल्यावर यामध्ये मी घातली 2 तमालपत्र. तसंच यामध्ये आपण मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ नेहमीपेक्षा आपण दुप्पट मीठ यामध्ये घालायचं, कारण जेव्हा आपण तांदूळ गाळून घेतो तेव्हा पाण्यासोबत अर्धं मीठ वाहून जातं. सोबतच घालूयात 1 टेबलस्पून तेल. आता या पाण्याला खळखळून अशी उकळी येऊ द्यायची. तर आता पाण्याला खळखळून अशी उकळी आल्यानंतर आपण भिजत ठेवलेला तांदूळ निथळून यामध्ये घालायचा. बिर्याणीच्या तांदळाला आपल्याला पातेल्यामध्ये फक्त 70 ते 80% शिजून घ्यायचं आहे. साधारण 5 ते 6 मिनटं आपल्याला हा तांदूळ हाय फ्लेमवर शिजून घ्यायचा आहे. तर आता 6 मिनटं शिजून घेतल्यानंतर मी तुम्हाला तांदूळ कितपत शिजला आहे दाखवते. तर हे बघा, अशा प्रकारे तोडून बघितल्यावर सहज हा तांदूळ तुटला जातो आहे. आता यावेळी गॅस बंद करायचा आणि लगेचच यामधील पाणी चाळणीवरून गाळून घ्यायचं. आता सगळं पाणी निथळून घेतल्यानंतर
हा पहा, आपल्याला हवा तसाच हा तांदूळ 70% शिजून तयार आहे. आता कढईमध्ये पाव ते अर्धा कप तेल घ्यायचं. तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि तेल चांगलं तापलं की यामध्ये आपण स्लाईस करून घेतलेला कांदा फ्राय करून घ्यायचा आहे. हाय फ्लेमवर हा कांदा आपल्याला छान सोनेरी रंगावर भाजून घ्यायचा आहे. लक्षात असू द्या, बिर्याणीसाठीचा हा कांदा भाजत असताना गॅसची फ्लेम लो किंवा मीडियम ठेवायची नाही, तर हाय फ्लेमवरच हा कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे, तरच तो चांगला कुरकुरीत होतो. तर हे बघा, हाय फ्लेमवर मी हा कांदा छान असा सोनेरी रंगावर भाजून घेतला आहे. यापेक्षा जास्त फ्राय करायचा नाही, नाहीतर तो करपला जातो. आता हा कांदा आपण काढून घेऊयात. आता कढईमधल्या उरलेल्या तेलामध्येच मी अजून 1 टेबलस्पून तेल ॲड केलं. आता हे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपण सुरुवातीला जे खडे मसाले मी दाखवले होते ते सगळे यामध्ये घालून घ्यायचे. सुरुवातीला जिरं घालूयात. जिरं छान फुललं की बाकीचे सगळे खडे मसाले घालून घेऊ. आता हे खडे मसाले 1-2 मिनटं तेलामध्ये चांगले परतून घेऊ, जेणेकरून त्यांचा सगळा फ्लेवर तेलामध्ये उतरेल. आता खडे मसाले फ्राय करून झाल्यानंतर यामध्ये आपण घालून घेऊ फोडी करून घेतलेले गाजर आणि बटाटे. तर तुमच्याकडे ज्या कुठल्या भाज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही यावेळी ॲड करू शकता. तर हे गाजर बटाटा मी इथे 1.5 ते 2 मिनटं फ्राय करून घेतले. त्यानंतर यामध्ये मी थोडेसे हिरवे वाटाणे घातलेत. सोबतच घालूयात 2 तमालपत्र. आता हिरवे वाटाणेसुद्धा 1 मिनिटभर परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण घालूयात मॅरिनेट करत ठेवलेले सोया चंक्स. आता हे सोया चंक्ससुद्धा आपल्याला यामध्ये 1.5 ते 2 मिनटं चांगले फ्राय करून घ्यायचे. सोया चंक्सना आपण मॅरिनेट करत ठेवलं होतं आणि त्याशिवाय आपण इथे 1 ते 1.5 मिनटं त्यांना चांगलं फ्राय करून घेतलं. त्यामुळे होतं काय, तर सोया चंक्समध्ये सगळे फ्लेवर अगदी व्यवस्थितरित्या मुरले जातात. आता हा कांदा जो आपण फ्राय करून घेतला होता त्यातील अर्धा कांदा आपण मिक्सरमधून फिरून घ्यायचा आणि अर्धा लेअरिंगसाठी ठेवून द्यायचा. तर हा बघा, अर्धा कांदा मी या मिक्सरमधून फिरून घेऊन यामध्ये घातला. परतत असताना यामधून आता तेल सुटू लागलं आहे. तर आता भाज्या थोड्याशा नरम होण्यासाठी यावर झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं याला वाफ द्यायची आहे. आता आपण इथे भाज्यांच्या चवीचं मीठ यामध्ये घालायचं आहे. लक्षात असू द्या, सोयाबीन मॅरिनेट करताना आपण मीठ घातलं होतं. मीठ घातल्यानंतर एकदा मिसळून घेऊन यावर झाकण ठेवायचं आहे आणि 6 ते 7 मिनटं चांगली वाफ द्यायची. वाफ देत असताना 2 ते 3 वेळा अधेमध्ये ढवळून घ्यायचं, म्हणजे भाजी खाली लागणार नाही. तर 6 ते 7 मिनटं या भाजीला छान अशी वाफ बसली आहे. आता आपण बिर्याणीचं लेअरिंग करून घेऊ. तर लेअरिंग करताना सुरुवातीला भाजीचा थर देऊ. बनवून घेतलेल्या भाजीपैकी अर्धी भाजी आपण खालच्या लेअरमध्ये पसरवून घ्यायची. त्यानंतर यावर भाताचा थर आपल्याला द्यायचा आहे. तर शिजवून घेतलेल्या भातापैकी अर्धा भात आपण यावर पसरवून घेणार आहोत. याच्यावर आता आपण आपला जो तळलेला कांदा होता तो पसरवून घेऊ. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि पुदिना घालू. केशर जर का अवेलेबल असेल तर दुधामध्ये भिजत घालून यावर घालायचं किंवा फूड कलरचा वापर केला तरी देखील चालू शकतं. आता यावर पुन्हा उरलेल्या भाजीचा थर आपण देऊन घेऊ. याच्यावरती घालूया पुन्हा भाताचा लेअर. उरलेला तळलेला कांदा, तसंच चिरलेली कोथिंबीर, पुदिना आणि केशराचं दूध किंवा फूड कलर यावर घालून घ्यायचा. आता लेअरिंग करून झाल्यानंतर सर्वात शेवटी याच्यावर 2 मोठे चमचे तूप पसरवून घ्यायचं. तूप घातल्यामुळे बिर्याणीला खूप छान असा फ्लेवर येतो. सोया चंक्स मॅरिनेट केलेल्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते 2 ते 3 चमचे यावर घालून घ्यायचं, म्हणजे भातामध्ये मॉइश्चर राहील, बिर्याणी कोरडी होणार नाही. आता मी इथे बिर्याणीचं लेअरिंग कुकरमध्ये केलं आणि त्यावर कुकरचं झाकण लावून घेणार आहे. कुकरचं झाकण लावल्यानंतर त्या झाकणाला कणकेने सील करणार आहे, म्हणजेच कुठूनच वाफ बाहेर जाणार नाही. झाकणाला आपण शिट्टी लावणार नाही आहोत, त्या जागी आपण कणिक लावून घ्यायची, म्हणजे अजिबातच वाफ बाहेर जाणार नाही आणि अगदी छान असा दम बसेल. आता गॅस ऑन करून गॅसची फ्लेम एकदम कमी करून याला 15 ते 20 मिनटं आपण छान असा दम देऊ. तर 20 मिनटं बिर्याणीला चांगला दम देऊन घेतल्यानंतर आपण आता झाकण उघडूयात. तर हे बघा, बिर्याणीला छान दम बसला आहे, मस्त असा सुगंध सुटला आहे. तर हे बघा, मस्त बिर्याणी तयार झाली आहे. भात अगदी
मोकळा सळसळीत आहे तरीही मऊसूत आहे. तुम्ही सुद्धा या पद्धतीची सोया बिर्याणी नक्की करून बघा, सर्वांना नक्की आवडेल. तर रेसिपी कशी वाटली, आवडली असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. तसंच पारिजात किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा. लवकरच भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.